पुण्यातल्या एकतानगरच्या सखल भागामध्ये अजूनही पुराचं पाणी। कालपासून एकतानगर पाण्याखाली 359 नागरिकांचं स्थलांतर। गंगापूर धरणातून 8000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकच्या दुतोंड्या मारुतीच्या तोंडाजवळ पुराचं पाणी। गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीमध्ये विसर्ग। 20,000 क्युसेकने वेगाचा विसर्ग सुरू। भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। विरोधकांनी भाजपावर टीका करण्यासाठी श्याम मानव आणि मनोज जरांगे नावाचे कुत्रे सोडलेत। भाजप खासदार अनिल बोंडेंचं विधान। नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नये, मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही, जरांगे आक्रमक। मनोज जरांगेंनी विचार करून बोलावं। नारायण राणे आणि फडणवीसांबद्दल जीभ वळवळली तर जीभ ठेवायची की नाही हे आम्ही ठरवू। भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा लांबणीवर। मुख्यमंत्री आज पुण्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार। 8 ऑगस्टपासून अजित पवारांची महाराष्ट्र यात्रा। तुमचा दादा येतोय तुमच्या भेटीला असं म्हणत राष्ट्रवादीकडून प्रोमो जारी। अजितदादांच्या यात्रेच्या प्रोमोमध्येही गुलाबी रंगाचा वापर। चांदीवाल आयोगाचा अहवाल मवियाच्या काळातच आला होता। मविया सरकारनं त्यावरती कोणतीही कार्यवाही केली नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मी नाराज होणार नाही, बारामतीचा पराभव सुद्धा विसरलो। 3 आठवडे बारामती तालुक्याचा दौरा झाला नसल्याच्या गोष्टीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। राज्यात श्रावण महिन्यामध्ये तीर्थस्थळी मोफत एसटी सेवा। एसटीकडून श्रावणामध्ये एसटी संगीत तीर्थाटन अभिनव उपक्रम। मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवाच्या निमित्तानं विशेष रेल्वे गाड्यांची सोय। मात्र सलग सुट्ट्यांमुळे काही मिनिटातच प्रतीक्षा यादी पूर्ण। किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर आजही पावसाचा जोर कायम राहणार। पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज।